विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला चलन विस्ताराचा अर्थ, व्याख्या आणि चलन विस्ताराचे परिणाम अभ्यासायचे आहेत. मागच्या पिरियडला आपण भारतातील किंमत वाढीचा कल किंवा किंमत वाढीची प्रवृत्ती तसंच किंमत वाढीची कारणे या मुद्द्यांचा विचार केला. तर आजच्या पिरियडला आपण चलन विस्ताराचा अर्थ, व्याख्या आणि चलन विस्ताराचे विविध क्षेत्रावर होणारे परिणाम, त्यात आपण उत्पादनावरील आणि विभाजनावरील परिणाम बघणार आहोत. तर प्रथम आपण चलन विस्ताराचा अर्थ आणि चलन विस्ताराची व्याख्या या मुद्द्यांचा विचार करूया. तर चलन विस्तार यालाच इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन असं म्हणतात. तसंच रोजच्या जीवनामध्ये आपण म्हणत असतो की किमती वेगाने वाढलेल्या आहे, किंमत वाढ ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, भाववाढ झाली आहे किंवा महागाई झालेली आहे. तर ही जी स्थिती असते तर ही स्थिती चलन विस्ताराची स्थिती असते. चलन विस्तारालाच चलनवाढ असेही म्हणतात. ज्या वेळेला वास्तव उत्पन्न स्थिर असते आणि चलनी उत्पन्नात वाढ होऊन खर्च वाढतो आणि खर्च वाढल्यामुळे किमती वाढतात, तेव्हा त्याला चलन विस्तार असे म्हणतात. वास्तव उत्पन्न याचा अर्थ वस्तुरूपातील उत्पन्न. तर वास्तव उत्पन्न स्थिर असतं पण चलनी उत्पन्नात वाढ होते, म्हणजे पैशाच्या रूपातील उत्पन्नात वाढ होते आणि हे उत्पन्न वाढल्यामुळे खर्च वाढतो आणि खर्च वाढला म्हणजेच मागणी वाढली, पण मागणीच्या मानाने पुरवठ्यात वाढ व्हायला वेळ लागतो आणि म्हणून किमती वाढतात. तर अशा स्थितीला चलन विस्तार असे म्हणतात. तर अशा रीतीने अर्थव्यवस्थेतील चलनाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, चलन परिमाणात वाढ झाल्यामुळे लोकांच्या हातात उत्पन्न जास्त येतं आणि लोकांच्या हातात उत्पन्न जास्त आल्यामुळे त्यांची मागणी वाढते, परंतु त्या मानाने पुरवठ्यात वाढ व्हायला वेळ लागतो. मधल्या काळामध्ये मागणी पुरवठ्यात असंतुलन निर्माण होतं आणि म्हणून किमती ह्या वेगाने वाढत असतात आणि अशा स्थितीलाच चलन विस्ताराची स्थिती किंवा चलन विस्तार असे म्हणतात. तर चलन विस्ताराच्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आहे. त्यातील काही प्रमुख तज्ज्ञांच्या व्याख्या आपण आता पाहूया. पहिली व्याख्या आपण क्राउथरची पाहूया. तर क्राउथरने असं म्हटलेलं आहे, पैशाचे मूल्य घटत जाण्याची म्हणजेच किमतीत वाढ होण्याची स्थिती म्हणजेच चलनवाढ होय. तर या व्याख्येमध्ये आपल्याला दोन गोष्टी समजता आहेत. एक, पैशाचे मूल्य घट्ट आहे आणि किमतीत वाढ होत आहे. याचा अर्थ किमतीत वाढ होत असताना पैशाचं मूल्य हे कमी होत असतं आणि त्यालाच चलनवाढ असे म्हणतात. तर क्राउथरने अशा रीतीने चलन विस्ताराची व्याख्या अशी केली आहे की पैशाचे मूल्य घटत जाण्याची म्हणजेच किमतीत वाढ होण्याची स्थिती म्हणजेच चलनवाढ होय. तर त्याच्या मते पैशाचे मूल्य घटत जाण्याची आणि किमतीत वाढ होण्याची स्थितीलाच चलन विस्तार किंवा चलनवाढ म्हणतात. तर किमतीत जेव्हा वाढ होत जाते तेव्हा पैशाचं मूल्य हे कमी होत जातं. जर आपण 5 वर्षापूर्वीचा विचार केला तर 5 वर्षापूर्वी 1 रुपयाला जे महत्त्व होतं ते आज 1 रुपयाला महत्त्व वाटत नाही. आपण 1 रुपयाचा काहीही विचार करत नाही. बाजारात गेल्यावर जर सुटे पैसे नसतील तर आपण धाडदिशी 1 रुपया सोडून देतो, आपण म्हणतो राहू द्या. पण 5 वर्षापूर्वी अशी स्थिती नव्हती. 5 वर्षापूर्वी 1 रुपयालासुद्धा जास्त महत्त्वाचं स्थान होतं. म्हणजे आज आपल्याला जे 10 रुपयाचं महत्त्व वाटतं ते त्यावेळेला 1 रुपयाचं महत्त्व वाटत होतं. आणि अशा रीतीने 5 वर्षापूर्वीच्या तुलनेनं आज किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे आपल्याला पैशाचं मूल्य हे कमी वाटत आहे. दुसरी व्याख्या आहे टी.ई. ग्रेगरी यांची. तर ग्रेगरी असे म्हणतात, पैशाच्या परिमाणातील असामान्य वाढीमुळे जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा त्याला चलन विस्तार असे म्हणतात. तर ग्रेगरी यांनी चलन विस्ताराचं कारण असं सांगितलं आहे की पैशाच्या परिमाणामध्ये असामान्य वाढ होते आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. म्हणजेच ग्रेगरींना असं म्हणायचं आहे की पैशाचं परिमाण वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि तेव्हा त्याला चलन विस्तार असे म्हणतात. तर अशा रीतीने
ग्रेगरींनी अशी व्याख्या केली आहे की पैशाच्या परिमाणातील असामान्य वाढीमुळे जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा त्याला चलनविस्तार असे म्हणतात. पुढची व्याख्या ग्रेगरी यांनी जशी व्याख्या सांगितली तशीच हॉटरे यांची सुद्धा व्याख्या तशीच आहे. हॉटरे असे म्हणतात की फार पैसा चलनात येणे म्हणजेच चलनविस्तार होय. तर हॉटरे यांनासुद्धा असंच म्हणायचं आहे की अर्थव्यवस्थेत जास्त पैसा आल्यामुळे किमती वाढत असतात आणि चलनविस्तार निर्माण होतो. तर अर्थव्यवस्थेत चलन जास्त आलं, पैसा जास्त आला तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होते, लोकांचं उत्पन्न वाढतं आणि लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे ते मागणी वाढवतात. पण मागणीच्या मानाने पुरवठ्यात वाढ व्हायला वेळ लागते आणि म्हणून किमती वाढत असतात. तर अशा रीतीने चलनवाढीमुळे किमती वाढत असतात आणि म्हणून अर्थव्यवस्थेत जी किंमत वाढीची परिस्थिती निर्माण होते, महागाईची परिस्थिती निर्माण होते, त्यालाच चलनवाढ किंवा चलनविस्तार असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला इन्फ्लेशन असे म्हणतात. तर ह्या सर्व व्याख्यांवरून आपल्याला असे दिसते की अर्थव्यवस्थेत चलनाचे प्रमाण आणि चलनविस्तार किंवा चलनवाढ यांचा जवळचा संबंध असतो. अर्थव्यवस्थेतील चलनाचे प्रमाण वाढल्यास चलनविस्तार हा होत असतो. आत्ताच तुम्हाला मी कारण सांगितलं की चलनाचं प्रमाण अर्थव्यवस्थेतील वाढल्यामुळे लोकांच्या हातात जास्त चलन येतं, लोकांच्या हातात पैसा जास्त येतो आणि लोकांच्या हातात जास्त चलन आल्यामुळे ते मागणी वाढवतात. पण मागणीतील वाढीबरोबर लगेच पुरवठा वाढत नाही, पुरवठा वाढायला काही काळ जावा लागतो आणि ह्या काळामध्ये मागणी जास्त पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण होते आणि म्हणून किमती या वाढत असतात. तर पुढचा मुद्दा आता आपण बघूया तो म्हणजे चलनविस्ताराचे परिणाम. तर चलनविस्तार याचाच अर्थ किंमत वाढ. तर या किंमत वाढीचे किंवा चलनविस्ताराचे किंवा चलनवाढीचे परिणाम उत्पादनावर कोणते होतात याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. तर जोपर्यंत चलनविस्तार सौम्य असतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार असतो, अपूर्ण रोजगार याचा अर्थ काही लोक बेरोजगार असतात आणि किमती तेवढ्या अजून वाढत नसतात, थोड्याफार वाढत असतात, अतिवेगाने त्या वाढत नसतात, म्हणजेच चलनविस्तार सौम्य असतो आणि अर्थव्यवस्थेत अपूर्ण रोजगार असतो. तर त्यावेळेला चलनविस्तार हा चांगला असतो, तो उपकारक असतो. कारण जोपर्यंत अर्थव्यवस्थेत काही लोक बेरोजगार आहेत, अर्थव्यवस्थेत अपूर्ण रोजगार आहे, तोपर्यंत उत्पादन खर्च फारसा वाढत नाही. कारण उत्पादकाला उत्पादन वाढवायचं असलं तरीसुद्धा तो बेरोजगार लोकांना लगेच कामावर घेऊ शकतो आणि म्हणून जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार आहे, काही लोक बेरोजगार आहे, तोपर्यंत उत्पादन खर्चात फारशी वाढ होत नाही. परंतु एकदा पूर्ण रोजगार निर्माण झाला की मात्र उत्पादकाला उत्पादन घटक मिळवण्यात अडचणी येऊ लागतात. एकदा पूर्ण रोजगार निर्माण झाला की उत्पादकाला उत्पादन घटक मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ लागतात. याचा अर्थ की देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांना काम मिळालं की उत्पादकाला हे घटक मिळवणं कठीण जात असतं आणि हे घटक मिळवण्यासाठी त्याला जास्तीचा पैसा हा पुरवावा लागत असतो आणि त्यामुळे किमती या जास्त वेगाने वाढू लागतात. सुरुवातीच्या काळात चलनविस्तार हा उत्पादन वाढीसाठी योग्य असतो, कारण किमती हळूहळू वाढू लागल्या की उत्पादकांचा नफा वाढतो आणि उत्पादकांना आणखी नफा मिळावा असे वाटते आणि म्हणून ते उत्पादन वाढीसाठी प्रवृत्त होत असतात आणि म्हणून चलनविस्तार हा सुरुवातीच्या काळामध्ये योग्य असतो. पण एकदा पूर्ण रोजगार निर्माण झाला की चलनविस्ताराचे उत्पादनावर वाईट परिणाम होतात, विपरीत परिणाम होतात. तर अशा रीतीने सुरुवातीच्या काळात जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार असतो तोपर्यंत चलनविस्तार हा उपकारक असतो, चांगला असतो. पण एकदा अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार निर्माण झाला की मात्र चलनविस्ताराचे उत्पादनावर वाईट परिणाम होऊ लागतात, विपरीत परिणाम होऊ लागतात. मग चलनविस्ताराचे उत्पादनावर कोणकोणते परिणाम होतात यांचा विचार आता आपण
करूया. तर त्यामध्ये पहिला परिणाम म्हणजे उत्पादनामध्ये घट होते. तर भाववाढीच्या काळात किंवा चलनविस्ताराच्या काळात उत्पादकांना असं वाटायला लागतं की उत्पादन करण्यापेक्षा आपण ते साठेबाजी आणि सट्टेबाजीकडे जर आपली गुंतवणूक केली तर ते योग्य होईल. कारण उत्पादन करायचं म्हणजे परवाना घेण्यापासून ते उत्पादनाची विक्री करेपर्यंत अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्यापेक्षा साठेबाजी आणि सट्टेबाजी केली तर आपल्याला जास्त नफा मिळेल. आता साठेबाजी आणि सट्टेबाजी काय, तर उत्पादन करण्यापेक्षा जमीन, घर, सोनं इत्यादी वस्तू खरेदी करून किमती वाढल्यावर त्यांची विक्री करायची आणि जास्तीत जास्त नफा मिळवायचा. कारण उत्पादन करायचं म्हणजे उत्पादनाचा परवाना घ्यायचा, कच्चा माल आणायचा, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे, त्या उत्पादनाची विक्री करायची. हे एवढी झंझट करण्यापेक्षा उत्पादकांना असं वाटतं की आपला जो पैसा आहे त्यातून आपण जमीन, घरं, सोने, दागदागिने खरेदी करायचे आणि यांची किंमत वाढली की यांची विक्री करायची आणि नफा मिळवायचा, असं त्यांना वाटू लागतं. आणि अशा रीतीने चलनविस्ताराच्या काळात उत्पादक वर्ग उत्पादन न करता आपला पैसा साठेबाजीकडे आणि सट्टेबाजीकडे वळवतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होत असते. कारण चलनविस्ताराच्या काळामध्ये किमती सातत्याने बदलत असतात आणि त्यामुळे उत्पादकांनासुद्धा गुंतवणुकीचं नियोजन कळत नाही. कारण किमती जर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाढले तर आपोआपच मागणीही कमी होत असते आणि म्हणून उद्योजक वर्ग किंवा उत्पादक वर्ग उत्पादन न करता साठेबाजीकडे आणि सट्टेबाजीकडे वळत असतो. दुसरा मुद्दा आहे किंमत अस्थैर्य निर्माण होऊन उत्पादनात घट निर्माण होते. तर चलनविस्ताराच्या काळात किमती ह्या अस्थिर होतात आणि किमती जर मर्यादेपेक्षा जास्त वाढल्या तर मागणी कमी होऊन तोटा सहन करावा लागेल, माल अंगावर पडेल अशी उत्पादकांना भीती वाटू लागते आणि म्हणून ते उत्पादन करण्याचा धोका पत्करायला तयार नसतात. उत्पादन ते कमी करतात कारण किमती ह्या वारंवार बदलत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की जर किमती आणखी वाढल्या तर मागणी कमी होईल आणि आपलं उत्पादन हे विकलं जाणार नाही, ते पडून राहील आणि आपल्याला तोटा सहन करावा लागेल. त्यापेक्षा आपण उत्पादन करणं थांबवलं पाहिजे असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते उत्पादनामध्ये घट करत असतात. तर अशा रीतीने उत्पादनामध्ये चलनविस्ताराच्या काळात किंमत अस्थैर्यामुळे सुद्धा घट ही होत असते. तिसरा परिणाम आहे पैशाचे मूल्य कमी होऊन बजेट व गुंतवणूक कमी होते. तर चलनविस्ताराच्या काळात हे बजेटच्या ऐवजी बचत वाचायचं आहे. पैशाचे मूल्य कमी होऊन बचत व गुंतवणूक ही कमी होते. तर चलनविस्ताराच्या काळात किंवा किंमत वाढीच्या काळामध्ये किमती वाढत असल्यामुळे पैशाचं मूल्य हे कमी होत असतं आणि पैशाचं मूल्य कमी झाल्यामुळे लोकांची बचत प्रवृत्तीसुद्धा कमी होते आणि बचत प्रवृत्ती कमी झाल्यामुळे भांडवल संचय कमी होतो. आणि अशा स्थितीत की ज्या वेळेला किमती अस्थिर असतात अशा स्थितीत परकीय गुंतवणूकदारसुद्धा आपल्या देशामध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं मानतात आणि ते आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत नाही. उलट जी गुंतवणूक केलेली असते ती ते काढून घेतात आणि त्यामुळे आपल्या देशातील जे परकीय भांडवल आलेलं होतं तर ते परत त्यांच्या देशात जाऊ लागतं आणि अशा रीतीने भांडवल गुंतवणुकीत घट होऊन उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम हा होत असतो. तर अशा रीतीने चलनविस्ताराच्या काळामध्ये किंवा भाववाढीच्या काळामध्ये पैशाचं मूल्य कमी होऊन लोक बचत कमी करू लागतात. बचत लोकांनी कमी केल्यामुळे गुंतवणूक कमी होते. तसंच परकीय भांडवल गुंतवणूकदारसुद्धा आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत नाही, उलट जी गुंतवणूक केली होती ते काढून घेतात आणि त्यामुळे भांडवल गुंतवणूक ही कमी होऊन उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो, उत्पादनामध्ये घट होते. पुढचा उत्पादनावरील परिणाम म्हणजे उत्पादनाची रचना बदलते. तर भाववाढीच्या काळामध्ये किंवा चलनविस्ताराच्या काळात
उत्पादनाची रचनाही बदलते, ती पूर्णपणे चुकीची होते. भाववाढीच्या काळामध्ये श्रीमंत वर्ग हा श्रीमंत होत जातो, तर गरीब वर्ग हा गरीब होत जातो. श्रीमंत वर्गाजवळ पैसा असल्यामुळे ते चैनीच्या ऐषारामी वस्तूंची मागणी करतात आणि गरीब वर्गाला जीवनावश्यक वस्तूंची गरज असूनही तो मागणी करू शकत नाही, कारण गरीब वर्गाच्या हातात पैसा नसतो. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत ज्या वस्तूला मागणी आहे त्याचंच उत्पादन होत असतं आणि चैनीच्या ऐषारामी वस्तूंचं उत्पादन त्यामुळे अर्थव्यवस्थेत होऊ लागतं. पण जीवनावश्यक वस्तूंना मागणी नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची गरज असूनसुद्धा जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन होत नाही. तर अशा रीतीने अर्थव्यवस्थेत ज्या वस्तूला मागणी त्या वस्तूंचं उत्पादन होत असल्यामुळे देशातील साधनसंपत्ती जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीपासून चैनीच्या ऐषारामी वस्तूंकडे वळू लागते आणि अर्थव्यवस्थेमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन कमी होऊन चैनीच्या ऐषारामी वस्तूंचं उत्पादन जास्त होतं आणि अशा रीतीने भाववाढीच्या काळामध्ये उत्पादनाची रचना ही चुकीची बनते. पुढचा परिणाम आहे चलनविस्ताराचा, की कर्मचारी वर्ग वेतनवाढीसाठी चळवळी करतात. तर भाववाढीच्या काळामध्ये किमती प्रचंड वेगाने वाढतात, त्या मानाने कामगार वर्गाचे उत्पन्न वाढत नाही. म्हणून ते वेतनवाढीसाठी संप, मोर्चे, निषेध, कामबंद आंदोलन अशा मार्गाचा अवलंब करतात. पण यामुळे उत्पादनामध्ये खंड निर्माण होतो, उत्पादनामध्ये व्यत्यय येतो आणि त्यामुळे उत्पादन हे कमी होत असतं. तर अशा रीतीने चलनविस्ताराच्या किंवा भाववाढीच्या काळामध्ये किमती प्रचंड वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन हे कमी पडू लागतं आणि म्हणून ते वेतनवाढीसाठी संप, मोर्चे, निषेध, कामबंद आंदोलन अशा मार्गाचा अवलंब करतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट ही होत असते. पुढचा एक मुद्दा आपण घेऊया की चलनविस्ताराचा परिणाम तो म्हणजे किंमत यंत्रणेच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. चलनविस्तारामुळे किंवा भाववाढीमुळे किंमत यंत्रणेच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. किंमत यंत्रणा कार्यक्षम असणं ही उत्पादनासाठी आवश्यक असते. जर किंमत यंत्रणाच कार्यक्षम नसेल, किमतीमध्ये वारंवार बदल होत असेल, तर उत्पादकांना उत्पादनाबाबतचे निर्णय घेणं अवघड जातं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होत असते. कारण उत्पादक गुंतवणूक करत असताना त्यावेळच्या किमती कशा आहेत, त्या स्थिर आहेत का नाही, आपली गुंतवणूक केलेली फायदेशीर ठरेल का नाही याचा तो विचार करत असतो. आणि त्यामुळे जर किमती अशा वारंवार बदलत असतील तर गुंतवणूकदारसुद्धा उत्पादन करण्याचा निर्णय घेत नाही आणि त्यामुळे उत्पादनात घट होते. आणि एक चलनविस्ताराचा शेवटचा उत्पादनावरील परिणाम तो म्हणजे भाववाढीच्या काळात किंवा चलनविस्ताराच्या काळात बाजारातून वस्तू गायब होत असतात, वस्तू व सेवांची टंचाई निर्माण होत असते आणि यामुळे वस्तू आणि सेवांचा दर्जा घसरतो. त्या निकृष्ट प्रतीचा मालही जास्त किमतीला विकून ग्राहकांची फसवणूक ही चलनविस्ताराच्या काळात किंवा भाववाढीच्या काळात होत असते. आणि अशा रीतीने भाववाढीच्या काळामध्ये उत्पादनाचा दर्जा हा घसरतो, ग्राहकांची पिळवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात असते आणि ग्राहकांची पण समजूत अशी होते की किमती आज एवढ्या वाढत आहेत, भविष्यात आणखी वाढतील आणि म्हणून किमती वाढत असूनसुद्धा ते मागणी कमी करत नाही, असलेल्या किमतीला ते खरेदी करणं पसंत करतात आणि ग्राहकांच्या या वृत्तीचा फायदा विक्रेता वर्ग, व्यापारी वर्ग घेत असतो आणि निकृष्ट प्रतीचा मालसुद्धा तो जास्त किमतीला ग्राहकांना विकत असतो आणि अशा रीतीने वस्तूंचा दर्जा घसरतो. ग्राहकांची लूटसुद्धा चलनविस्ताराच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत असते. तर अशा रीतीने चलनविस्ताराचे उत्पादनावर वाईट परिणाम होत असतात. विभाजनावरील परिणाम आपण पुढच्या पिरियडला बघूया.